महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीनं राज्य सरकारनं गाईच्या दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय स्वागतार्ह असा निर्णय आहे। रयत क्रांती संघटनेनं गेले 2 महिने दुधाच्या प्रश्नावरती राज्यामध्ये आंदोलन उभा केलेलं होतं आणि निश्चितच राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना यामुळं मोठा दिलासा मिळू शकतो। दुसरा काय आहे एनडीडी महानंदा संदर्भात सध्या एक वाद चालू आहे की महानंद जे आहे ते एकंदरीत गुजरातला पाडण्याचा घाट घातल्याचा असा आरोप विरोधक करत आहे। तुमची काय भूमिका आहे एकंदरीत? महानंदा दूध संघ जो आहे महाराष्ट्राचे एक शिखर दूध संघ म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं। निश्चितच महानंदाचं दूध 2005 साली जर बघितलं आपण तर 16 लाख लिटर दररोजचं संकलन व्हायचं आणि 12 लाख लिटर दूध पाऊच पॅकिंगमध्ये विकलं जायचं आणि एक मोठा महानंदा ब्रँड या राज्यामध्ये उदयाला आलेला होता। परंतु महानंदामध्ये जे अनेक संचालक मंडळ आले त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केला आणि आज महानंदाचं दूध 25-30 हजार लिटरवरती आलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारनं NDDPला महानंदा चालवायला देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय स्वागतार्ह निर्णय आहे, चांगला निर्णय आहे। राज्यातल्या दूध उत्पादका शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे आणि मी याच्या पुढे जाऊन म्हणेन की राज्य सरकारनं महानंदाचं जे आत्ताचं संचालक मंडळ आहे ते त्वरित बरखास्त करावं, त्यावर प्रशासक नेमावा। कारण हा महानंदा ब्रँड जर सक्षम झाला राज्यामध्ये, हा संघ जर चालू राहिला तर निश्चितपणानं राज्यातल्या दूध उत्पादकाच्या दृष्टीनं हे का महत्त्वाचं आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे। कारण अतिरिक्त दूध ज्यावेळी होतं त्यावेळी पावडर तयार करायला लागती, बटर तयार करायला लागतं, ती यंत्रणा आज राज्य सरकारकडे नाही आहे। महानंदा जर सुरू झाला तर अतिरिक्त दुधाचा प्रश्नसुद्धा सुटेल आणि म्हणून मला वाटतं तो गुजरातला गेला का अजून लंडनला गेला यात काही फार महत्त्वाचं नाही, तो चालू राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। ज्यांना यातलं काही कळत नाही ते मात्र बोलत राहतात आणि पारावरच्या गप्पा माराव्या तसा गप्पा मारून चांगल्याही गोष्टीला विरोध करतात। पण शेतकरी नेता म्हणून मी सांगेन की महाराष्ट्रातल्या दूध उत्पादकाच्या दृष्टीनं महानंदा NDDPला देणं अत्यंत महत्त्वाचं आहे। काल महायुतीची प्रेस झाली त्यामध्ये रयत क्रांतीच्या कुठलाही नेता दिसला नाही। उद्या बैठक होणार आहे, उद्याच्या बैठकीचं निमंत्रण आहे का, तुम्ही जाणार आहात का? रयत क्रांती संघटनेला मुख्यमंत्री कार्यालयाकडून आणि भारतीय जनता पक्षाचे समन्वयक प्रसाद लाडजी यांच्याकडून आम्हाला कालच निमंत्रण आलेलं आहे। निश्चितपणानं उद्याच्या बैठकीला घटक पक्ष म्हणून आम्ही जाणार आहोत। लोकसभेसाठी काही जागांची मागणी तुम्ही करणार आहात का आणि विधानसभेसाठी किती जागा मागणार? नाही, उद्याच्या बैठकीमध्ये रणनीती मला वाटतं कशावरती, लोकसभेवरती आहे का त्याच्यामध्ये विधानसभेची बी चर्चा होणार आहेत हे बघून त्या ठिकाणी आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू। पण यावेळी रयत क्रांती संघटनेला लोकसभाची 1 जागा दिली पाहिजे ही आमची पहिल्यापासून मागणी आहे। त्या मागणीवर आम्ही ठाम आहोत। कोणत्या मतदारसंघावर तुमची मागणी असेल? एक ताकाला जाऊन मोगा कशाला दडवायचा। मी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची गेल्या वेळी तयारी केलेली होती, चांगली तयारी केलेली होती। शेताची नांगरट मी चांगली केलेली होती, पीक बी जोमात आलं तर, परंतु कापणीच्या वेळी नवा गडी आला आणि कापून गेला कंस घेऊन। तर यावेळी आम्ही तयारी केलेलं रान पेरायला आम्हालाच मिळालं पाहिजे ही भूमिका आमची असणार आहे। शिवसेनेचे खासदार आहेत तिथे, शिवसेनेचे खासदार आहेत तिथे विद्यमान? नाही, विद्यमान खासदारांना गेल्या वेळी मी पाठिंबा दिला तर यावेळी त्यांनी आमचा पैरा फेडावा। ग्रामीण भागामध्ये एकमेकाचा पैरा केला तर तो फेडायचा असतो या, त्यामुळं त्याही खासदारांनी आता पैरा फेडायला यावं हे मी त्यांना जाहीरपणानं अनेक वेळा सांगितलेलं आहे।